आज पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच सर्वात पहिला वाघर प्रकल्प. तर याचे नाव आहे जिम कॉर्बेट आणि हे आहे उत्तराखंड राज्यामध्ये रामनगर जवळ आणि याचा जिल्हा येतो नैनिताल. तर याची स्थापना 1936 मध्ये झालेली आहे. जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्याच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश हा होता की रॉयल बेंगाल टायगर, जो बंगाली वाघ म्हणूनही ओळखला जातो, याचा नामशेष व्हायला लागला होता. याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने ह्या अभयारण्याची स्थापना करण्यात आली. तर यामध्ये सध्या 164 वाघ आहे, 600च्या आसपास हत्ती, बिबटे, अस्वल वर इतर प्राणी आहे. आणि चला जाऊया जंगल सफारीला. तर आता आपण जिप्सीमध्ये बसलो आहे आणि जाऊया बिजिरानी गेटकडे, जिथे आपली बुकिंग आहे. तर आपण बिजिरानी गेटला आलेलो आहे आणि इथून आता जी चेकिंगची वगैरे थोडी फॉर्मॅलिटी आहे, आपल्या परमिट चेक केल्या जाते आणि ओरिजिनल ID इथे पाहिल्या जाते. ते ID चेक केल्यानंतरच आपल्याला सफारी करता आत सोडल्या जाते. तर हे आहे आमडंडा गेट आणि बिजिरानी झोन. तर चला मग आपण निघूया जंगल सफारीला. आपण संपूर्ण सफारी पहा. आपल्याला स्वतः सफारी केल्याचा आनंद या व्हिडिओद्वारे आपल्याला मिळेल. यामध्ये आपल्याला बरेच प्रकारचे प्राणी आणि निसर्गाचा आनंद घेता येईल. तर आपण संपूर्ण व्हिडिओ माझ्यासोबत पहा. तर मित्रांनो, आपल्या जंगल सफारीला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत एक प्रशिक्षित गाईड आहे, जो सफारीच्या बुकिंग सोबतच दिला जातो. सोबतच जी जिप्सी आहे ती सुद्धा आपल्या सफारीमध्येच असते. त्याचे आपण वेगळे चार्जेस पे करतो आणि याची बुकिंग ऑनलाईन होते. ऑनलाईन बुकिंगद्वारे परमिट आणि जिप्सी हे केल्या जाते आणि ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरूनच आपण ही बुकिंग करायची असते. इतरही बरेचसे प्रायव्हेट लोक ही बुकिंग करून देतात, परंतु ते जास्त चार्जेस घेते. तर मी ह्याच व्हिडिओमध्ये आपणास ऑनलाईन बुकिंग करण्याकरता मी ऑफिशियल जी साईट आहे त्याचा ॲड्रेस व लिंक या व्हिडिओमध्ये देईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकील. तर आपण आता आमडंडा येथील बिजिरानी झोनमधील गेस्ट हाऊसवर येऊन पोहोचलेला आहोत. समोर आपल्याला स्वागत कक्ष दिसत आहे आणि इथे आपण राहण्याची सुद्धा बुकिंग करू शकतो. इथं राहण्याची व्यवस्था सुद्धा आहे. तर आपण या ठिकाणी आता थांबलेलो आहोत. इथे 10 मिनिटाचा ब्रेक आहे. तर इथे आपण फ्रेश वगैरे होऊ शकतो आणि चहा नाश्त्याची सुद्धा व्यवस्था इथे आहे. कारण याच्यानंतर आपण जंगलात कुठेही जीपमधून खाली उतरू शकत नाही. तर त्याकरताच हा एक ब्रेक आहे आणि हा सुरक्षित ठिकाण असल्यामुळे इथे सगळं कंपाऊंड केलेलं आहे. त्यामुळे कोणताही प्राणी इथे एंटर होऊ शकत नाही, म्हणून इथे जंगलामध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली आहे. तर आपण हा परिसर सुद्धा पाहू शकतो. फार सुंदर परिसर आहे. मध्ये एक खूप जुनं झाडाचं खोड आहे, त्याच्यावर उंच आपण शिड्यांनी वर चढून हा परिसर पाहू शकतो. तर हा सगळा जिप्सी करता स्टॉप आहे. हे बघा, हे झाडाचं खूप जुना खोड आहे आणि इथे मुद्दाम ठेवलेला आहे. तिथे वरती आपण चढून पूर्ण परिसराला पाहू शकतो. फार छान इथे व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. तर सगळे लोक इथे चहा पाणी वगैरे घेत आहे आता, कारण सकाळची वेळ आहे. 6:30 वाजता आपली सफारी सुरू झाली. तर ही सफारी असते 3 तासाची, म्हणजेच 9:30 पर्यंत आपली सफारी चालेल. तिथे 2 शिफ्टमध्ये सफारी असते, एक सकाळी आणि दुपारला. तर आम्ही सकाळची घेतली. येथे जंगलात नाईट स्टे जर करायचा असेल तर आपल्याला खूप आधी बुकिंग करावी लागते, कारण फार कमी रूम्स इथे अवेलेबल आहे. तर आपण जर बुकिंग केली तर आपल्याला मिळू शकते. आणि जर
आपलं जर इथे बुकिंग असेल तर त्यामध्येच सफारीसुद्धा इन्क्लूड असते. वेगळी सफारी करण्याची परमिट घेण्याची आवश्यकता नाही. तर आपण सफारी आणि नाईट स्टे या दोन्ही गोष्टी घेऊ शकतो. तर हे समोर जे दिसत आहे ते आहे छानपैकी इथले रूम्स. फार सुंदर आहे, जुन्या काळात इंग्रजाच्या काळात बनलेले. तर ब्रेक नंतर आपण पुन्हा स्टार्ट करूया आपली जंगल सफारी. तर आता सगळे लोक इथून निघत आहे जंगल सफारी करता. जिम कॉर्बेट हे जंगल जे आहे ते टोटल 1319 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. आणि हा जो वाघासाठी संरक्षित एरिया आहे, ज्याला आपण कोर झोन म्हणतो, ते 822 स्क्वेअर किलोमीटरमध्ये आहे. फार मोठं हे जंगल आहे आणि ते बरेच प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. मॅक्झिमम इथे साल हे वृक्ष जवळपास 60-70% आहे आणि बाकी इतर सुद्धा झाडे आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि इथे रामगंगा ही नदीसुद्धा वाहते त्या जंगलाच्या क्षेत्रातून. त्यामुळे त्या नदीला सुद्धा जीवनवाहिनी नदी आहे या जंगलाची. आणि फार सुंदर परिसर आहे. ह्या जंगलामध्ये आपल्याला लंगूर, अस्वल, काळे अस्वल, मुंगूस, जंगलातील मांजरी, हत्ती पण इथे भरपूर पाहायला मिळतात. रानडुक्कर, चितळ, भुंकणारे हरिण आणि नीलगाय, तसेच प्रमुख वाघ हे सुद्धा आपल्याला या जंगलामध्ये पाहायला मिळतात. आणि बरेच प्रकारचे इथे पक्षीसुद्धा आहे. पक्षीसुद्धा आपल्याला इथे पाहू शकतो आपण. आपल्याला जर या जंगलामध्ये यायचं असेल सफारी करता तर याची आगाऊ बुकिंग करणे आवश्यक आहे. तसेच दिल्लीवरून आपण येथे ट्रेनने येऊ शकतो. येथे रामनगर हे एक प्रमुख स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. दिल्लीवरून 260 किलोमीटरचे अंतर आहे. तर आपण इथे रात्रीच्या ट्रेननी जर बसलो तर सकाळी आपण इथे पोहोचतो. तर ती कोणती ट्रेन आहे ते सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स देईल त्याचं. तर आपण इथे अशा प्रकारे रामनगरला आलो की इथून 30, 35, 40, 50 किलोमीटरच्या अंतरावर वेगवेगळी गेट आहे. तिथे आपण जंगलामध्ये सफारीसाठी जाऊ शकतो. तर येथील काही गेट पावसाळ्यामध्ये बंद असतात, ज्यामध्ये बिजराणी आहे, झिरणा आहे, ढेला आहे, गर्जिया, सोना नदी, पखरो आणि दुर्गादेवी. हे अंदाजे 1 ते 15 ऑक्टोबरपर्यंत बंद असतात पावसाळ्यामध्ये. कारण इथे सगळे कच्चे रस्ते आपण पाहत आहात. तर ते पावसाळ्यात गाडी चालण्यासारखे नसतात. तर सामान्यतः हे नोव्हेंबरपासून आपल्या पर्यटकासाठी ओपन होतात. तर हे आपण लक्षात ठेवावी. येण्याचा जो महिना आहे तो त्याप्रमाणे आपण डिसाईड करायचा आहे. आणि ते सफारीची वेळ आहे ते सकाळी 5:30 किंवा 6:30 जसं दिवस उजाडतो त्याप्रमाणे आहे. आणि दुसरी दुपारची 3 ते 3:30 या वेळेत आपण घेऊ शकतो. ती सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत राहतात. म्हणजे जवळपास 3 तासामध्ये आपण सफारी करू शकतो. टायगर की थी मित्रांनो, या जंगलामध्ये फिरताना खूप मजा येत आहे. आपण आत्ताच एक वाघ पाहिला आणि बरेचसे प्राणी आपल्याला पाहायला मिळाले आणि पुढेही आपण पाहणार आहोत. तर एडवर्ड जेम्स म्हणजे जिम, ज्यांच्या नावाने या जंगलाचे नाव ठेवलेले आहे, तर त्यांचा जन्म
25 जुलै 1875ला झाला. ते एक निसर्गप्रेमी व शिकारी होते. त्यांनी काही आदमखोर वाघांची शिकार केली होती व लोकांची या संकटातून सुटका केली. त्यामुळे त्यांच्या नावाने या जंगलाचे नाव ठेवले, जिम कॉर्बेट. आता आपण जे पाहत आहे हे जे झाड आहे त्याच्यावर वाघाने मार्क केलेले आहे. आपल्या टेरिटरी करता हे जे वाघासारखे जे काही प्राणी आहे ते आपले टेरिटरी मार्क करून ठेवतात, जेणेकरून दुसऱ्या कोणत्या प्राणी त्या एरियामध्ये यायला नको. 1907 मध्ये कॉर्बेट यांनी पहिल्यांदा एका नरभक्षक वाघाची शिकार केली होती. त्यानंतर त्यांनी एकूण 19 वाघ आणि 14 बिबट्यांची शिकार त्यांनी केली. पण हे सगळे मानवी जीवाकरता हानिकारक असलेले आदमखोर अशाच प्राण्यांची त्यांनी शिकार केली होती. त्यांनी एक या बाबतीत छान पुस्तक पण लिहिलेलं आहे जिम कॉर्बेटने. 1957 मध्ये ह्या जंगलाचे जिम कॉर्बेट असं नामकरण करण्यात आलेलं आहे. तर जिम कॉर्बेट यांचा मृत्यू 19 एप्रिल 1955ला झाला आहे. तर या जंगलामध्ये 260 वाघ आहेत आणि 700च्या आसपास हत्ती, बिबटे व अस्वले आहेत. वर इतर 50 प्रकारचे सस्तन प्राणी सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला 580 प्रकारचे पक्षी सुद्धा पाहायला मिळतात. तर 33 प्रकारचे सरपटणारे जीव सुद्धा इथे आहे व 617 विविध झाडाच्या प्रजाती सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात. जिम कॉर्बेट उद्यानाच्या बाहेरील भागात आपणास बरेचसे हॉटेल मिळतात, परंतु आपण आधी सफारीची बुकिंग करायची आणि त्यानंतरच जवळपास असलेले त्या गेटच्या हॉटेल आपण निवडले तर आपल्याला सुविधाजनक होऊ शकतात. तसेच इथे जीप सफारीप्रमाणेच कॅन्टर सफारी हा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे. एका जीपमध्ये 6 मोठी माणसे व 2 लहान मुले हे बसू शकतात. तर कॅन्टरमध्ये 20-22 जण बसण्याची व्यवस्था असते. तर आपण पर सीटप्रमाणे कॅन्टरसुद्धा बुक करू शकतो. तसेच मित्रांनो, जेव्हा आपण ह्या उद्यानात फिरतो तर इथे कोणत्याही ठिकाणी कचरा न टाकणे, वन्यजीवाला काही खायला न देणे व जे साफसफाई निसर्गाच्या दृष्टीने आवश्यक आहे ती आपण करायला पाहिजे, जेणेकरून आपल्यापासून निसर्गाला कोणताही नुकसान होऊ नये. तर ही काळजी जंगलात फिरताना आपण अवश्य घ्यावी. या ठिकाणी ही छान रामगंगा रिव्हर आणि पाण्याचे वेगवेगळे जे स्रोत आहे, तर यामुळे प्राणीसुद्धा यांना पाणी पिण्याची व्यवस्था होऊ शकते. आणि हे समोर आपण आता हरिण पाहत आहात. खूप असे बरेचसे आपल्याला प्राणी इथे पाहायला मिळतात जे मुक्त संचार करत असते आणि फार शांत आणि खूप छान वाटते सफारी करताना आपल्याला. हाँ है इस पेड़ के पास। अच्छा, सांबर सांबर दिया नहीं.
डांसिंग पर बैठते हैं। अच्छा, ये भी कोसी है कि कौन सी? हाँ हाँ, वो है कोसी। इसका क्या नाम है फिर? अच्छा, बस। वर्धन वाले परत काही दिसतं सांगतो आपण काय सांगा. हाँ? अच्छा अच्छा हाँ तर मित्रांनो, आता आपण पाहूया ह्या सफारीचे बुकिंग कशी करायचे. तर याकरता ऑनलाईन सुविधा आहे. आपण कोणत्याही वेबसाईटवर जाऊन गुगल किंवा अन्य सर्च इंजिनमध्ये जिम कार्बेट जंगल सफारी असं जर टाकलं तर त्यामध्ये आपल्याला सफारीचे बरेचसे ऑप्शन मिळतात. परंतु येथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की तिथे ऑप्शन देताना ज्या प्रायव्हेट साईट्स आहे किंवा इतर कंपनीचे आहे, कोणते ब्रोकर आहे, तर त्यांचे सुद्धा यामध्ये दाखवतात नावे. तर आपण त्यामध्ये फक्त ऑफिशियल साईटच यूज करायला पाहिजे बुकिंग करता, जे करून त्यामध्ये फिक्स चार्जेस आहे आणि फार कमी किमतीमध्ये आपली सफारी बुकिंग होऊ शकतात. तर त्याकरता गव्हर्मेंटच्या साईटमधून आपल्याला 3,380 असे काही चार्जेस आहे आणि 2,500 रुपये जीपचे, ज्यामध्ये आपल्याला जिप्सी आणि गाईड ते प्रोव्हाइड करतात. तर अशा प्रकारे तिथून आपण बुकिंग करू शकतो. आपण आता स्क्रीनवरती जो ऑफिशियल ॲड्रेस आहे तो सुद्धा पाहत आहात. तर त्याप्रमाणे आपण तिथे बुकिंगची प्रोसिजर पूर्ण फॉलो करायची आहे. आपल्याला जे लोक जाणार आहे त्या सर्वांचे
आय डी आवश्यक आहे. आय डी वाय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे टाकायच्या असते. तर अशा प्रकारे आपण तिथे बुकिंग करू शकतो. तर आपली सफारी आता आटोपली आहे. आपण मेन गेटवर परत आलेलो आहोत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आपण अवश्य सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तर आता आपण या ठिकाणून सफारीचा एंड करत आहोत आणि आता आम्ही आपल्या रिसॉर्टवर जाणार आहोत. तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.